आज आपण व्यावसायिक वित्ताचे महत्त्व व आवश्यकता याबद्दल आज पाहणार आहोत. यापूर्वी आपण पाहिलेलं होतं की व्यावसायिक वित्ताची वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल आपण पाहिलेलं होतं. तर काल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक वित्त काय असते, व्यावसायिक वित्त कशाशी संबंधित असतो याबद्दल आपण पाहिलेलं होतं. वैशिष्ट्यसुद्धा पाहिलेलं होतं. त्याचा निधीचा वापर कशा पद्धतीने केला जाते, ते वित्त म्हणजे काय असते, या सगळ्या गोष्टी आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. आज आपण पाहणार आहोत व्यावसायिक वित्ताचे महत्त्व व आवश्यकता. तर पहिला महत्त्व दिलेला आहे या ठिकाणी की स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी. जसं प्रत्येक व्यवसाय चालवण्यासाठी स्थिर संपत्तीची खूप आवश्यकता असते. जसे इमारत, फर्निचर, यंत्रसामग्री इत्यादी संपत्तीच्या खरेदी करण्यासाठी जास्त निधीची आवश्यकता असते आणि त्यासाठी व्यावसायिक वित्ताची भूमिका महत्त्वाची असते. बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की जर स्थिर संपत्ती जर घ्यायची असेल, स्थिर मालमत्ता जर घ्यायची असेल, तर या ठिकाणी वित्ताला खूप महत्त्व दिलेलं असते. जसं स्थिर संपत्ती जे फिक्स्ड ॲसेट्स आहे ती आहे इमारत, फर्निचर, यंत्रसामग्री ह्या खरेदी करण्यासाठी खूप जास्त वित्ताची गरज पडत असते आणि म्हणून या ठिकाणी खूप जास्त निधीची सुद्धा आवश्यकता पडत असते. आणि या निधीची पूर्तता करण्यासाठी व्यावसायिक वित्तामधूनच आपल्याला या ठिकाणी निधीची पूर्तता करण्यात येत असते. दुसरं दिलेलं आहे की दररोजचे खर्च पूर्ण करण्यासाठी. दररोजचे खर्च पूर्ण करण्यासाठी म्हणजे या ठिकाणी वेतन, मजुरी, कच्च्या मालाची खरेदी, भाडे, कर, दूरध्वनी खर्च, विजेचे बिल इत्यादी जे दररोजचे जे व्यवहार आहेत, दररोजचे जे खर्च आहेत, ते सुद्धा करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला व्यावसायिक वित्ताची गरज पडत असते. त्यानंतर नेक्स्ट आहे की व्यवसायात वाढ करण्यासाठी. तर व्यवसायात वाढ करणे म्हणजे विद्यमान धंद्यात विस्तार करणे होय. म्हणजे व्यवसायामध्ये जर वाढ होत असेल तर वाढ होणे म्हणजे चालू असलेला जो व्यवसाय असेल तो त्या व्यवसायामध्ये वाढ करणे, त्या व्यवसायाचा विस्तार करणे. यामध्ये धंद्यात वाढ करण्यासाठी, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी व्यावसायिकाला जास्तीत जास्त निधीची आवश्यकता पडत असते आणि या निधीची आवश्यकता पडत असल्यामुळे या व्यावसायिक वित्तामधूनच आपल्याला त्या निधीची पूर्तता करण्यात येत असते. त्यानंतर आहे उत्पादन व विक्री यातील अंतर कमी करण्यासाठी. तर आपल्या व्यवसायाच्या उत्पादनात जी निधी गुंतविते ती निधी विक्रीच्या माध्यमातून प्राप्त करतो. मान्यता उत्पादन आणि विक्री दरम्यान व विक्री आणि रोख वसुली दरम्यान अंतर असतो आणि त्यामुळे या काळात खर्च हा व्यवसायाला लागतच जातो आणि त्यासाठी व्यवसायाला निधीची आवश्यकता पडत असते. म्हणजे उत्पादन व विक्री यातील अंतर, उत्पादन करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये विक्री करायच्या, तर याच्यातील जो अंतर असतो तो कमी करण्यासाठी म्हणून सुद्धा या वित्ताची आवश्यकता या आपल्या व्यवसायामध्ये पडत असते. त्याच्यानंतर आहे आकस्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी. तर धंद्यामध्ये चढ उतार निर्माण होत असतो. आकस्मिकता, कच्च्या मालाची कमतरता होते, मागणीमध्ये कमतरता निर्माण होते, सरकारी धोरणामध्ये बदल होत असते. तर हे अनपेक्षित धोके आहेत आणि या अनपेक्षित धोक्यासाठी म्हणूनसुद्धा व्यावसायिक निधीची त्या ठिकाणी तरतूद करून ठेवली जात असते आणि त्या माध्यमाने त्या व्यावसायिक वित्ताचा योग्य तो वापर त्या ठिकाणी केला जात असते. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे की व्यवसायातील संधीचा लाभ घेण्यासाठी. तर विविध संधीचा लाभ घेण्यासाठी व्यावसायिकाला निधीची आवश्यकता असते. जसं एखाद्या कंपनीला निविदाचे पैसे अर्जासोबत जमा करायचे आहे, परंतु कंपनीकडे जर पैसे नसेल तर कंपनी निविदा सादर करू शकणार नाही. पुन्हा आपण दुसरे उदाहरण जर घेतला तर एखादा विक्रेता वस्तूच्या खरेदीसाठी खूप मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. अशावेळी आपल्याजवळ पुरेशा निधी उपलब्ध नसेल तर आपण त्या संधीचा लाभ घेऊ शकणार नाही. म्हणजे व्यावसायिक संधी जेव्हा लाभ घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी निधीची गरज पडत असते. जसं एखाद्या विक्रेत्याने वस्तूच्या खरेदीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर सूट दिली असेल, एखादी वस्तू जर आपल्याला खरेदी करायची असेल, खरेदी करत असताना आपल्याला त्याच्यावर खूप जास्त सूट जर मिळत असेल तर त्यावेळेला आपल्याजवळ योग्य त्या निधी उपलब्ध असली पाहिजे, तरच आपण त्या वस्तू खरेदी करू शकतो. तर ती गरज आहे, ती गरज पूर्ण करण्याच्या ह्या व्यावसायिक वित्ताच्या माध्यमाने त्या ठिकाणी ती गरज पूर्ण होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की निधी उभारण्यात मदत. तर बघा की व्यावसायिक नेहमीच कमीत कमी खर्चात निधीची उभारणी करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि ही निधी कमीत कमी खर्चात प्राप्त करणे हा व्यावसायिक वित्ताचा मुख्य उद्देश असतो. बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की व्यावसायिक निधी उभारणी करण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी खर्च करावा लागत असते आणि तो खर्च कमीत कमी व्हायला पाहिजे. तर आपल्याकडे निधी त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी
उपलब्ध करू शकतो आणि म्हणून या निधी उभारण्याससुद्धा मदत करण्याचे कार्य या व्यावसायिक वित्ताच्या माध्यमाने आपण त्या ठिकाणी करीत असतो. त्याच्यानंतर आहे निधीचा योग्य वापर करण्यात मदत. तर व्यवसायाची संचालन कार्यक्षमता कशी आहे ही निधीच्या योग्य प्रमाणावर अवलंबून असते. जेव्हा वित्त व्यवस्थापक हा निधीचा वापर योग्य प्रकारे करतो तेव्हा व्यवसायाचा भांडवल खर्च कमी होऊन कंपनीचे मूल्य त्या ठिकाणी वाढत असते. म्हणजे निधीचा योग्य वापर जर त्या ठिकाणी केला, म्हणजे जर निधीचा जो व्यवस्थापक मंडळ आहे तर तो व्यवस्थापक वित्त निधीचा वापर योग्य प्रकारे कशा पद्धतीने करतो हा सुद्धा या व्यवसायाचा भांडवल खर्च कशा पद्धतीने कमी करतो हा सुद्धा या व्यावसायिक वित्ताच्या माध्यमाने पूर्ण केला जात असते. त्याच्यानंतर दिलेलं आहे की व्यावसायिक वित्ताची उद्दिष्टे. व्यावसायिक वित्ताची उद्दिष्टामध्ये पहिला दिलेला आहे की नफा वाढविणे. तर नफा कमविणे हा प्रत्येक व्यवसायाचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी व्यवसायात त्या प्रकारची आर्थिक कार्ये करत असतात. बघा या ठिकाणी दिलेला आहे की व्यवसायाचा जो मुख्य उद्देश असतो हा नफा कमविणे असतो आणि त्यासाठी त्या प्रकारची आर्थिक कार्येसुद्धा करणे खूप गरजेचं असते. आणि व्यवसाय हा एक आर्थिक संस्था असल्यामुळे त्यांना आपला खर्च भरून काढण्यासाठी आणि निधी उपलब्ध करण्यासाठी नफा मिळविणे आवश्यक असते. नफा हा व्यवसायाची कार्यक्षमता मोजण्याचा एक मापक आहे, कारण नफा हा जोखमीविरुद्ध संरक्षण म्हणून काम करत असते. नफा कमविल्याशिवाय कंपनी चालू शकत नाही आणि त्यामुळे नफा कमविणे हा व्यवसायाच्या वित्ताचा मुख्य उद्देश आहे असे सुद्धा या ठिकाणी मानले आहे. बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की नफा कमविण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खर्च भरून काढण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जे खर्च आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी कमी करावं लागते. आणि नफा हा व्यवसायाची कार्यक्षमता मोजण्याचा एक मापक आहे, कारण व्यवसायामध्ये जर नफा होत नसेल तर त्या ठिकाणी व्यवसाय आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि कारण याच्यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेलं आहे की हा जो व्यावसायिक वित्त आहे त्या व्यवसायामध्ये या वित्ताला एक जीवन रक्ताची उपमा या ठिकाणी दिलेली आहे आणि व्यवसायामध्ये वित्त जर नसेल तर त्या ठिकाणी योग्य तो नफासुद्धा त्या ठिकाणी तो कमवू शकणार नाही. कारण नफा कमविणे हा जोखमीविरुद्ध संरक्षण म्हणून कार्य करीत असते. कारण जसं व्यवसाय करीत आहोत तर व्यवसाय करीत असताना जोखीम जर आली तर त्या जोखमीच्या संरक्षण करण्याचे कार्य त्या ठिकाणी तो नफा करीत असते आणि त्या माध्यमाने त्या ठिकाणी तो योग्य तो व्यवसायाचा विकास करण्याचे कार्य या व्यावसायिक वित्ताच्या माध्यमाने आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे की महसुलात वाढ. तर बघा कंपनीचा नफा वाढविण्यासाठी प्रथम कंपनीचा महसूल वाढविणे आवश्यक असते. महसूल वाढविण्यासाठी विक्री वाढविणे आवश्यक असते आणि त्यामुळे व्यवसायात विक्री वाढविण्यासाठी सर्व प्रयत्न करीत असते आणि त्यासाठी व्यवसायाची मागणी वाढणे आवश्यक आहे आणि वाढवलेली मागणी पूर्ण करण्यासाठी व्यावसायिकाला त्या प्रमाणात उत्पादनसुद्धा वाढविणे हे सुद्धा आवश्यक आहे. बघा या ठिकाणी आपल्याला जर दिलेलं आहे की महसुलामध्ये जर वाढ करायची असेल तर कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ करावं लागेल आणि कंपनीचा नफा वाढवत असेल तर त्या ठिकाणी महसूल वाढेल. आता महसुलामध्ये वाढ करण्याचं असेल तर त्या ठिकाणी वस्तूच्या विक्री वाढवावं लागेल. वस्तूच्या विक्री वाढवण्यासाठी त्या ठिकाणी त्या प्रकारची वस्तू तयार करावी लागेल आणि वस्तू तयार त्या पद्धतीची जर झाली तर त्या ठिकाणी लोकांची म्हणजे त्या ग्राहकांची त्या वस्तूबद्दलची मागणी वाढेल. याचाच अर्थ त्या ठिकाणी त्या महसुलामध्ये सुद्धा वाढ होईल. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की विक्री वाढवून नफा कमी वाढविणे हा एक प्रकारचं या ठिकाणी महसुलामध्ये वाढ करणे हा सुद्धा या व्यावसायिक वित्ताचे एक उद्दिष्टे आहे. त्यानंतर आहे नियंत्रित खर्च. तर व्यावसायिक खर्च नियंत्रित करून किंवा कमी करून नफा वाढवू शकतो आणि त्यामुळे प्रति युनिट नफ्यामध्ये वाढ होऊ शकते. टाकाऊ वस्तूचे नियंत्रण, कामगारांची कार्यक्षमता वाढवणे इत्यादी मार्गाने आपण खर्च नियंत्रित करू शकतो. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की नियंत्रित खर्च व्यावसायिकाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो की नफा तर कमविणे हा तर आहेच, परंतु त्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची वस्तू म्हणजेच कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची वस्तू तयार करून त्या ठिकाणी नफा वाढवण्याचे कार्य या ठिकाणी या व्यवसायामध्ये केलं जात असते आणि तो जो खर्च आहे तो खर्च नियंत्रित करण्याचे कार्यसुद्धा हे व्यावसायिक वित्तामध्येच त्या ठिकाणी केलं जात असते. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे की कमी जोखीम. तर
कमी जोखीममध्ये व्यवसाय चालविणे हा खूप मोठी जोखीम आहे. भविष्यात व्यवसायामध्ये अनिश्चितता असते आणि त्यामुळे आपण कोणतेही भाकीत करू शकत नाही. धंद्यात व्यावसायिक आणि वित्तीय अशा दोन्ही प्रकारच्या जोखीमी असतात. साधारणपणे असे म्हटले जाते की जेवढी जोखीम ही जास्त तेवढा नफासुद्धा त्या ठिकाणी जास्त असतो आणि व्यावसायिकाने असे वित्तीय निर्णय घेणे आवश्यक असते ज्यात जोखीम ही कमी असते. पण त्यावेळी नफ्याची वाढसुद्धा लक्षात घेतली पाहिजे. वित्तीय व्यवस्थापकाने जोखमीच्या घटकावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि जेणेकरून व्यवसायाच्या विविध निर्णयात समतोल साधता येईल. बघा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की हा जो व्यावसायिक आहे हा व्यवसायामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जोखीम निर्माण झालेली असते. काही काही व्यावसायिक जोखीम असते, त्या ठिकाणी काही वित्तीय जोखीम असते. तर व्यवसायामध्ये एक महत्त्वाचं आहे की व्यवसायामध्ये खूप जेवढा जास्त जोखीम तेवढा जास्त त्या ठिकाणी नफासुद्धा प्राप्त होत असतो. परंतु या ठिकाणी काय असते की कमीत कमी जोखीम स्वीकारून या ठिकाणी जास्तीत जास्त नफा कमविण्याचे कार्यसुद्धा या व्यावसायिक वित्तामध्ये केलं जात असते. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे की संपत्ती वाढविणे. तर व्यवसायाची संपत्ती वाढविणे हा व्यावसायिकांचा मुख्य उद्देश आहे आणि आर्थिक सिद्धांताचा असा दावा आहे की संपत्ती वाढविणे ही भागधारकांसाठी पर्यायी उपयुक्तता आहे. जेव्हा कंपनी भागधारकांची संपत्ती भागांच्या मूल्याच्या स्वरूपात वाढवते तेव्हा त्याचा उपयोग भागधारक जेव्हा स्वतःची वैयक्तिक संपत्ती वाढवण्यासाठी करू शकतात. याचा अर्थ असा की भागधारकांची संपत्ती वाढली ही त्यांच्याजवळ असलेल्या भागावर अवलंबून असते आणि प्रतिभाग किंमत वाढल्याने भागधारकांच्या भागावरील एकूण गुंतवणूकसुद्धा वाढत असते. म्हणजे संपत्ती बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की व्यवसायाची संपत्ती वाढविणे ह्या व्यावसायिकाचा मुख्य उद्देश आहे. कारण आर्थिक सिद्धांताचा असा दावा आहे की संपत्ती वाढविणे हे भागधारकांसाठी पर्यायी उपयुक्तता आहे. जसं भागधारकांची संपत्ती जर वाटत असेल तर त्याच्या जी गुंतवणुकीचे जे धोरण आहे किंवा गुंतवणूक आहे ती गुंतवणूकसुद्धा त्या ठिकाणी जास्त होईल. तर अशा पद्धतीची संपत्ती वाढविणेसुद्धा हा एक यांचा महत्त्वाचा उद्दिष्ट या ठिकाणी दिलेला आहे. तर त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की व्यवसायाची संपत्ती वाढविणे खालील गुणांवर अवलंबून असते. तर दिलेलं आहे की मालकाचे व इतर भागधारकांचे जसे भांडवल, कर्मचारी, धनको, समाज आणि पुरवठादार इत्यादी संस्थेवर असलेले प्रेम, मालकांचे आर्थिक कल्याण, संपत्ती वाढणे हे कंपनी दीर्घकाळापर्यंत चालणे व उन्नती करणे सुचविते. व्यावसायिक जोखमीचे घटक भागाचे चालू वर्तमान मूल्य यावर संपत्तीची वाढ अवलंबून असते. भाग बाजारातील भागांचा भाव व लाभांशाचे धोरण व इतर घेतलेले निर्णय हे सुद्धा संपत्तीच्या वाढीवर परिणाम टाकत असतात. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की जसं प्रतिभाग जेवढी किंमत जास्त असेल तेवढा भागधारकांजवळ असलेल्या भागाची संख्यासुद्धा जास्त असेल आणि संपत्तीसुद्धा त्या ठिकाणी जास्त असेल आणि त्यामुळे जे कंपनीचे जे भागांची वर्तमान प्रतिभाग किंमत आहे ते सुद्धा त्या ठिकाणी वाढवण्याचे ध्येय त्या ठिकाणी आवश्यक ठरते आणि ही किंमत दीर्घ कालावधीसाठी सुद्धा वाढविणे आवश्यक असते. तर अशा पद्धतीने संपत्ती वाढविणे हा सुद्धा व्यावसायिक वित्ताचे वैशिष्ट्य आहे. तर व्यावसायिक वित्ताचे वैशिष्ट्य आपल्या या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर बाकी आपण नंतर पाहणार आहोत. धन्यवाद.